मंत्री आशिष शेलार यांनी आज महाविकास आघाडीचे आमदार खासदार जिथून निवडून आले त्या मतदारसंघांमध्ये मुस्लिम वोटर जो आहे तो दुबार नोंदणी कशी झाली यावर फोकस केलेला आहे। त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा देखील उल्लेख केला आहे, जिथून अमित देशमुख निवडून आलेले आहेत आणि तिथे देखील 20,000 मतदार जे आहेत ते अधिकचे किंवा दुबार त्यांची नोंदणी आहे असा दावा केलेला आहे, तसा आरोप केलेला आहे। यावर बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, आशिष शेलार यांनी जो दावा केलेला आहे किती सत्य आहे? तुम्ही काही पडताळणी केलेली होती का तशी संदर्भामध्ये? आणि आता तुमच्यावर आरोप होतोय की 20,000 मतदार जे आहेत ते लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार नोंदणी आहेत, तेही मुस्लिम वोटर आहेत। काय खरं तर आशिष शेलार हे पापी आहेत, त्यांना मंत्रिपदावरच राहायचा अधिकार नाही हे वाक्य बोलून त्यांनी त्यांच्या शपथेशी बेईमानी केली आहे। मंत्रिपदाच्या वेळेस जी शपथ घेतली होती त्याच्याशी बेईमानी केलेली आहे। अहो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। 11 वर्ष झालं सरकार तुमचं आहे। आम्ही आदरणीय आमचे राहुल गांधीजी तिथं दुबार मतदार हे डुप्लिकेट मतदार वगळा म्हणून निवडणूक आयोगासोबत भांडतायत, तुम्ही निवडणूक आयोगाची कैवार घेऊन लढताय आणि आत्ता नाटकन त्या दुबार मतं ह्या जातीचे काढू नका, त्या धर्माचे काढू नका असं म्हणलेलं आहे का राहुलजींनी? काँग्रेसनी तशी मागणी आहे का? ज्याचे कुणाचे असतील त्याचे कमी करा सांगितलं। तुम्ही 11-12 वर्ष झालं सत्तेत आहेत का? मग भजे तळताय? काम काय करताय तुम्ही? आणि फालतूसारखं पुन्हा आणि हे विषारीपणा आहे ना तुमचा, मतदाराला जातीचा धर्माचा रंग देणे पाप आहे तुमचं। आणि आजही इथं लातूर दौऱ्यावर कशासाठी आलेत ते? महादेव मंदिरात निलंग्याच्या निळकंठेश्वरात आमदारांनी केलेलं पाप, आमदारांनी केलेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी। अशा पापी माणसांना कशाला सल्ला द्यायची? यांची नियतच खराब आहे, चांगलं बोलूच शकत नाहीत। लाज वाटली पाहिजे ना एका मंत्र्याला जाती धर्मावर बोलायला। आणि मग काढा ना, तुम्हाला 2 वर्ष झालं ते भांडणं चालू आहे, सगळा देश बोंबलतोय, सगळे पक्ष मोर्चा काढतायत। मग ह्याचे आहेत, त्याचे आहेत, मुसलमानाचे आहेत, हिंदूचे आहेत, हे नाटकं सांगण्यासाठी तुम्ही पसत्तेवर आहेत का? काढून टाका। आम्ही इथंसुद्धा लातूर जिल्हा काँग्रेसकडून आम्ही 10 तारखेला गेल्या तक्रार केली होती लिखित। आमच्या सहदेव मस्के जिल्हा परिषद सदस्य आमचे मंडल अधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा पण तक्रार केली आहे। त्याच्यावर कारवाई करा। हे आहे ते आहे, तुम्ही रिपोर्टर आहे का? RTI कार्यकर्ता आहे? असलं फालतू बोलू नका आशिष शेलार, जबाबदारीचं भान ठेवा। तुम्ही मंत्री आहेत, शपथ घेऊन आलेले आहेत, जाती धर्मावर बोलायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही आणि जमत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसा। 20,000 जे मतदार आहेत ते म्हणजे काँग्रेसने नोंदवले असा त्यांचा आरोप होता। अरे मग तुम्ही काय करताय मला सांगा? आताच 12 वर्षांत केंद्रीय गृहमंत्री म्हणतो घुसखोर आहेत। हां, मग 12 वर्ष झालं तुम्ही काय करताय? गृह खातं काय करतंय? इलेक्शन कमिशन काय करतंय? तुम्हाला कारवाई करण्याची मागणी काँग्रेस करते आणि तुम्ही उलटा चोर कोतवाल को टाके तुम्ही आमच्यावरच उलटा आरोप करताय का? करा ती कारवाई, काढून टाका ना। रडगाणं गाण्यासाठी सत्तेवर आहेत का तुम्ही? संघर्ष रडगाणं तक्रार विरोधकांनी करावी। तुम्ही सत्ताधारी आहे, तुम्ही कारवाई करा। फालतूपणा लावला या लोकांनी, तुम्हाला खरं सांगतो। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।